विरुद्ध आदित्य 11 विन टॉस आदित्य 11 आणि विन टॉस अँड चॉईस टू द फर्स्ट बॅट असा आपण इथे निर्णय बघितला असेल तो म्हणजेच आदित्य 11 संघ आपण इथे बघतोय पहिल्यांदा फलंदाजी मार्कवरती असेल या ठिकाणी दोन फलंदाज देखील त्यांचे देखील दाखल असतील या ठिकाणी KPL म्हणजेच कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी तुषार चिवलकर वळूया आपण सामन्या दरम्यान जाऊया आपण पाहूयात काय घडतंय बिघडतंय इथे आपण दोन फलंदाज इथे पाहिले जातील ते म्हणजेच संगम हर्षल संगम आणि हर्षल असे दोन फलंदाज असतील तर गोलंदाजी मार्कवरती आपण इथे बघतोय तर ते पाहिले जातील ते म्हणजेच अप्पा गुरु 11 संघाकडून अप्पा गुरु संघा 11 संघाचे ही गोलंदाज आपण इथे बघितले असतील स्वतःच्या नावाने संघ देखील दाखल केलाय गुरु पावलवकर त्यांच्या सोबतीला असतील त्यानंतर आपण पुन्हा आपण इथे पाहिलं असेल यावेळेस फिरवून खेळण्याचा फटका खेळला यानंतर आपण बघितलं असेल तर बॉल चाललाय यावेळेस आपण बघतोय झेल मात्र सुटलाय थोडंसं आपण पाहिलं असेल तर भौगोलिक दृष्ट्या आपण बघितलं असेल तर झेल इथे मात्र सुटलाय त्यानंतर आपण बघतोय बॉल ट्रॅव्हल होतोय त्यानंतर आपण बघितलं असेल तर यावेळेस 2 नव्हे 3 नव्हे 4 धावा इथं घेतल्या जात आहेत बघा 1 2 3 नव्हे बघा गचाळ क्षेत्ररक्षण याला म्हणता येईल थोडंसं क्षेत्ररक्षण देखील स्वतःला देखील सुधारावं लागेल कारण आपण बघितलं असेल तर प्रत्येक वेळी आपण बघतो तर आपलं क्रिकेट हे कशा प्रकारे सांभाळावं लागतं कारण वयाचे आपण बघितलं असेल तर अप्पा यांना जर आपण बघितलं असेल तर वय वर्ष यावेळी जास्त असेल परंतु आपण बघितलंय तर वारंवार आपण इथं बघतोय आपणच्या माध्यमातून आपण असेल तर एक चांगलं इथं या ठिकाणी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून वारंवार इथं खेळलं जातंय वारंवार इथं आपण बघतोय तर आप्पांना देखील आपण पाहिलं देखील जातंय बघा घामांचं आपण बघितलं असेल तर घामांची चव देखील खारट आणि जर अश्रूंची चव देखील खारट बघा तुम्हाला इथे ठरवायचं आहे रडवायचं आहे की रडायचं आहे इथे मात्र आपण इथं बघतोय तर आप्पा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील इथे आपण बघतोय तर पहिली गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय तर पहिलं षटक ज्या हाताने आपण बघतोय तर निर्णायक षटक हे मात्र इथं हातामध्ये घेतलं आणि त्यानंतर आपण इथं बघतोय तर आप्पांच्या माध्यमातून एक वारंवार या ठिकाणी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण इथं बघतोय ओहो यावेळेस देखील हो चांगली गोलंदाजी यावेळेस आपण बघितलं असेल तर मिस टाइम होईल यावेळेस पाहिलं असेल तर यष्टी रक्षक 22च्या रूपामध्ये 1 धाव इथं नोंद केली जाते धावसंख्या होते टोटल ती म्हणजेच 7 धावसंख्या 7 उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी करतोय परंतु त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षक काय साथ देत नाहीत हे पाहायला मिळतंय पहिल्या चेंडूवरती त्यांना 4 धावा धावून काढल्या होत्या आता सुद्धा गुरुनं खूप मिस केले चेंडू आणि 1 धाव घेतली त्यानंतर आपण पाहिलं असेल तर आप्पांची गोलंदाजी आपण बघतोय थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे त्यानंतर आपण पाहिलं असेल पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन त्यानंतर सज्ज होतोय अप्पा यावेळेस आपण बघितलं असेल हो फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची प्रयत्न देखील केलाय त्यानंतर आपण बघितलं असेल लॉंग लेगला इथं बॉल जातोय ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत 1 धाव देखील घेतला जातोय एका धावेवरती समाधान मानावं लागतंय म्हणजेच 8 धावा यावेळेस पूर्ण केल्या जात आहेत पहिल्या षटकातील अजूनही 2 बॉल अजूनही बाकी असतील यावेळेस आपण इथं पाहिलं जाईल अप्पा म्हणजेच आपण इथं बघतोय एक चांगलं व्यक्तिमत्व
या खेळाच्या माध्यमातून देखील आपण बघतोय ओहो फिरवून खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर फलंदाजाला स्टँडिंग ओवेशन मध्ये देखील ठेवलंय. बघा पुण्यातून येणारा हा खेळाडू आपण बघितलाय, वयाची मर्यादा देखील पाहिली असेल तर तरी देखील एक चांगलं वयोमान देखील असून देखील फिटनेस ठेवणं गरजेचं आहे. आणि पुण्यातून दाखल होऊन आज या गावात आपला खेळ, आपली पहिली गोलंदाजी, पहिलं षटक घेऊन, निर्णायक षटक घेऊन या मैदानावरती दाखल होणं ते किती धाडसाचं आणि किती प्रयत्नाचं काम आहे हे देखील करणं गरजेचं आहे. ते करणं गरजेचं आहे, ते मात्र इथे दाखवलं जात आहे. पुण्यांदा आपण इथं बघतोय संघ मालक स्वतः देखील असतील. त्यानंतर आपण बघतोय ओ हो इथे मात्र फलंदाज यावेळेस झेलबाद होत. इथे मात्र आपण बघतोय संगम निश्चित रूपाने गुरुच्या वन शॉट. ओके धन्यवाद सर. गुरुच्या हातामध्ये काय बॉल मिळत नाही, निश्चित रूपाने धावबाद झाला असता मित्रा, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळायला हवी. गोलंदाजी उत्कृष्ट टप्प्यावर केली होती. निश्चित रूपाने ओव्हरथ्रोच्या रूपाने ज्या धावा मिळाल्या आहेत त्याच धावा आपल्याला कठीण होत जातात, कारण हे मैदान बदललं जात आहे. उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी केली होती आप्पानं. खेळाला वयाचं बंधन नसतं हे पाहायला मिळतंय. गुरु पण वयानं आहे, परंतु चूक ही चूक असते, जी चूक घोडचूक होता कामा नये आणि गुरुला त्यावर विचार करावा लागेल. संघ मालक आहे, परंतु आपला संगम पवार संघ मालक असताना प्रथमतः तो फलंदाज सलामीसाठी आलाय आणि उत्कृष्ट रीतीने साथ देतोय हर्षल याला. आता पाहूया दुसऱ्या षटक कोण घेऊन येतो ते. आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो पंचकृषीतील आयकॉन खेळाडू म्हणून ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी केली, तो असा खेळाडू निशांत कांबळे. हा एक नाईट अंडर मध्ये सुद्धा उत्कृष्ट खेळणारा खेळाडू आज या कुरतडे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. समोर फलंदाज आयकॉन फलंदाज हर्षद. पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा जमवल्या होत्या आपल्या संघासाठी, विजय संपादन केला होता. आता पाहूया दोघेही आयकॉन पंचक्रोशीतील कशा प्रकारे एकमेकांना तुल्यबल रंगतदार असा संघर्ष करतात. चेंडू टाकलाय, जोरदार टोळवण्याचा प्रयत्न केलाय चेंडू, पाहूया. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, निश्चित रूपाने 4 धावा गेल्या असत्या. लाईनमन कडून काय पाहूया निर्णय येतोय ते. आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागलंय. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा निशांत टू हर्षल. ब्लॉक मध्ये चेंडू टाकलाय, सन्मानपूर्वक चेंडूला सामना केलाय. कोणतीच धाव नाही, थांबलेली धावसंख्या 11. उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी करतोय, जखडून ठेवलंय हर्षल याला. थोडासा कमबॅक केलाय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा गेलेत, गचाळ क्षेत्ररक्षणामुळे धावा गेलेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली होती आप्पा यांनी. पुन्हा एकदा निशांत चेंडू टाकलाय. आता मला वाटतं दिशा भरकटल्यात, पंचांकडून दंडित करण्यात आलंय. वाईटच्या रूपाने 1 धाव मिळाली आहे. या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12. हे दुसरं षटक सुरू आहे. संघाच्या वतीने दुसरं वैयक्तिक कोर्टातील पहिलं षटक टाकतो निशांत. समोर फलंदाज हर्षल. दोघे आयकॉन खेळाडू जोरदार टोळवण्याचा प्रयत्न होता, बेट झाल्यात. विकेट किपरनं आपलं काम पूर्ण करतायत. पुन्हा चेंडू सुपूर्द करतील ते निशांत यांच्या हाती. धावसंख्या थांबलेली 12. बिनबाद 12. कोरतडे प्रीमियर लीग हे 3रं पर्व आणि या पर्वामध्ये थोडासा बदल करायचा म्हणून पंचक्रोशीतील एक आयकॉन खेळाडू घेण्यात आलेला आहे. आणि त्या प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी जो ज्या सामने झालेत त्या सामन्यामध्ये आपला नावलौकिकासाठी खेळ केलेला आहे. आणि हा सामना पुन्हा एकदा निशांत टू हर्षल, दोघांमध्ये द्वंद्व सुरू आहे. आणि पाहूया उत्कृष्ट चेंडू टाकलाय, ब्लॉक होल मध्ये चेंडू ठेवतायत. कोणताच प्रयास नाहीये त्यांच्याकडून उंच चेंडू मारण्याचा, कारण जखडून ठेवण्यात आले. कारण ब्लॉक होल मध्ये जेव्हा आपण यॉर्कर चेंडू टाकतो त्याच्या समोर आपल्याला अस्त्र कोणचंच नसतं, त्याला हेलिकॉप्टर शॉट लागतो, तो आपल्याकडे पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा आणि आत्ता चेंडू टोळवलाय. 1 धाव मिळू शकते, पाहूया. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेलाय. 1 धाव मिळाला. 1 धावेच्या भरीमुळे संघाची धावसंख्या झाली ती 13. बिनबाद 13. उत्कृष्ट रीतीने
गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळते. आजचा दिवस हा खरोखरच मनोरंजन होते प्रेक्षकांचं. काही सामन्यामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आहे, तर काही ठिकाणी जे काही आपण चिकी रन्स घेण्याचा प्रयत्न केले जातो ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. चोरटी धाव म्हटली जाते जी या खेळामध्ये महत्त्वाची असते, कारण त्याच्यावर आपण क्षेत्ररक्षकावरती दडपण टाकलं जातं आणि गोलंदाजावर सुद्धा दडपण टाकलं जातं आणि त्याचं मानसिक संतुलन ढासळून आपल्याला उत्कृष्ट फटका खेळता येतात. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, अचूक टप्प्यावरती चेंडू. संगम बीट झालाय, विकेट किपरनं आपलं काम पूर्ण केलंय. पुन्हा चेंडू सुपूर्द करतील निशांत यांच्या हाती. मला वाटतं हे षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावक संख्या थांबलेली 13. धावसंख्या होते ती म्हणजेच 13. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर एक पहिलं षटक बघितलं, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर यावेळेस आपण बघतोय तर ती म्हणजे सामना आपण पाहिलं असेल तर ते म्हणजेच आदित्य 11 विन टॉस अँड फर्स्ट बॅटिंग असं काहीच आपण या ठिकाणी आपण बघतोय. तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तर एक आक्रमकता इथे पाहायला मिळाली नाही अजूनपर्यंत. आपण बघतोय षटकार चौकारांपासून रोखलं असेल, टोकलं असेल, इथे मात्र आपण बघतोय तर यावेळेस कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, काय घडतंय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण देखील निश्चितपणाने आपण बघतोय. तर KPL कुर्तडे प्रीमियर लीग पर्व वर्ष यावेळेस आपण इथं पाहतोय ते म्हणजेच 30रं पर्व वर्ष 2025 मध्ये आपण इथं हे बघतोय. 24 मध्ये आपण इथं पाहतोय, 25 मध्ये देखील आपण पाहू. त्यानंतर आपण इथं पाहिलं जाईल तर अनेक वर्ष ही स्पर्धा सातत्यानं आपण इथे बघतोय. ओ हो यावेळेस देखील आपण पाहिलं तर यावेळेस बॉलला देखील कॅरी केलं जाईल. तोपर्यंत आपण बघितलं असेल तर थ्रो देखील थोडासा आपण बघितलाय तर फॉलो थ्रू मध्ये नसेल. त्यानंतर आपण इथं बघतोय तर एक धाव इथं घेतली जाते. आक्रमकता इथं पाहायला मिळते. अजूनपर्यंत आपण बघितलं असेल ती म्हणजेच फलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावसंख्या. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 30 या ठिकाणी सुरू आहे. तर इथं आपण बघितलंय तर बॅट्समनला इथं मोठी कामगिरी करावी लागणार, निश्चित कामगिरी करावी लागणार. लेफ्ट हँड बॅट्समन यांना देखील इथे आपण बघतोय. पर्व वर्ष 30-24 2024 मध्ये आपण इथे पाहतोय. आक्रमकता या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहिली असेल. बघा यावेळेस आपण इथे देखील जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आपण बघितलं एफर्ट, ताकद, नजाकतचा उपयोग केला गेला, परंतु आपण पाहिलं असेल तर थर्ड मॅनचा रिझन या ठिकाणी हलवलं जाते. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल इथं जाऊन थांबवला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण बघतोय तर यावेळेस 2 धावा इथं घेतल्या जातील. 2 धाव्यांनी संघाला देखील समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 एका ठिकाणी आपण पाहिलं असेल तर आक्रमकता दोन्ही संघ असतील तर दोन्ही संघ आपण इथे बघतोय तर आक्रमक होताना देखील पाहायला मिळते. ओहो यावेळेस देखील फटका चुकलाय, हुकलाय, गोलंदाज हसलाय. यावेळेस देखील आपण बघतोय क्लॅप, टाळ्या त्याच्या माध्यमातून वाजवल्या जातील. आणि परंतु का मात्र कारण फलंदाज आपण इथे पाहिलं असेल तर तो म्हणजेच थोडंसं मिस टाइम करेल. आणि त्यानंतर आपण पाहतोय तर पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल तर इथे देखील जोरदार फटका खेळलाय. त्यानंतर आपण बघतोय अगदी सेलिब्रेशन करेल. इथे मात्र आपण बघतोय सेलिब्रेशन करेल तो म्हणजेच गोलंदाज. थर्ड मॅनचा रिझनला इथं विकेट घेतलं जातंय. कॅच सौरभ याच्या माध्यमातून कॅच घेतली जाते. तर ते म्हणजेच फलंदाज यावेळीच डगआउटच्या दिशेनं नाराज परतेल. तर धावसंख्या आपण इथं पाहिली असेल ती म्हणजेच रोखली टोकली जाते. स्कोर कार्ड, स्कोर बुक आणि धाव फलकावरती धावसंख्या रेखांकित अंकित केली जाते ती म्हणजेच 17 धावा. 17.
थोडंसं आपण बघितलं KPLच्या माध्यमातून तर खूप चांगलं मैदान, खूप चांगलं नियोजन आणि खूप चांगलं आयोजन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केलं गेलंय. नीटनेटकं नियोजन आणि देखणं आयोजन याच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी या मैदानावरती खेळवली जाते आणि ती स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. आक्रमकता देखील आपण इथे पाहिली असेल गोलंदाज फलंदाजांच्या माध्यमातून देखील. यावेळी थोडं क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे, ते म्हणजेच गोलंदाजाच्या माध्यमातून आपण इथं बघतोय तर काही ना काहीतरी आपण इथं पाहिलं असेल तर एक षडयंत्र रचलं जाईल. निश्चित आपण इथं पाहिलं असेल तर कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारे इथं रणनीती आखली जाते. इथे मात्र आपण बघतोय बॉल आपण बघतोय आकाशाच्या दिशेने झेपावतोय. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर मिस बॉल होईल. त्यानंतर आपण बघितलं असेल तर एक धाव इथं घेतली जाते. 18 धावसंख्या. थोडासा सामना आपण बघितला असेल तर थोडासा धीमा चालू आहे, परंतु या सामन्यावरती देखील विजय मिळवणं तुमची काळाची गरज असेल. यावेळेस आपण पुन्यांदा आपण पाहिलं असेल इथे देखील आपण बघतोय तर पुन्यांदा आपण बघतोय तर बॉल देखील यावेळेस यष्टी रक्षक आपल्या हातामध्ये बॉल जाऊन ठेवेल. आक्रमकता इथे मात्र आपण बघतोय अजूनपर्यंत म्हणजे ती म्हणजेच गोलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून फलंदाज इथे मात्र आपण बघतोय तर थोडंसं नाकामयाब याच्या माध्यमातून आपण इथं पाहायला मिळतंय. तीन षटकांचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या झाली ती 18. जखडून ठेवलंय आदित्य 11 या संघाला. पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट अशी धावसंख्या जमा केली होती, परंतु नंतरच्या ज्या काही गोलंदाजीने गोलंदाजी केली उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी केली आणि खरोखरच जखडून ठेवलं. आता स्ट्राईकला येतो ओमकार, ज्याला एक जीवदान मिळालंय. त्या जीवदानाचा फायदा उठवतो का ते पाहायचंय आणि गोलंदाजीसाठी येतोय तो संघाच्या वतीनं. चौथं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन निशांत कांबळे, एक आयकॉन खेळाडू, उत्कृष्ट अशी परफॉर्मन्स देतोय या मैदानावरती. KPLच्या या तिसऱ्या पर्वामध्ये त्यांचा समावेश झाला आणि खरोखरच उत्कृष्ट रीतीने आपलं प्रदर्शन करतोय. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय आणि मिसफील्ड झाली होती, परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने जाऊन चेंडू अडवलाय. रनआउट होण्याचा खतरा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने वाढलेली आहे. या 2 धाव्याच्या भरीमळ संघाची धावसंख्या झाली ती 20. 1 बाद 20. निशान आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील. ओमकार याने आपले इरादे स्पष्ट केलेत. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय, मनाई केलाय. ओमकार याने 1 धाव मिळाली आहे. 1 धावेच्या भरीमुळे संघाची धावसंख्या झाली ती 21. थँक्यू. यानंतर RV 11 आणि MD बॉयज या दोन्ही संघाच्या कर्णधाराने पहिला पुकार दिला जातो टॉससाठी. धन्यवाद सचिन दादा. उत्कृष्ट रीतीने निशांत गोलंदाजी करतोय आणि आता चेंडू टोलाला. चेंडू जातोय मला वाटतं सीमारेषा पार. षटकार, पहिला षटकार निघालाय संगमच्या बॅटनं. उत्कृष्ट असा फटका घेतलाय आयकॉन खेळाडूच्या विरुद्ध. हा फटका घेतलाय संघ मालकानं आणि 6 धावांची भर झाली आहे. या 6 धावांच्या भरीमुळे संघाची धावसंख्या झाली ती 27. 1 बाद 27. जखडून ठेवलं होतं आतापर्यंत निशांत यानं, परंतु सलामीसाठी आलेला संगम याने आपले इरादे स्पष्ट केलेत. हर्षल काही करामत करू शकला नाहीये. आता मला स्वतःला करामत करावी लागणार आहे, कारण त्यांना साथ देतोय तो ओमकार. नॉन स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा निशांत चेंडू टाकला. पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, परंतु झेल होऊ शकतो आणि आपल्या फॉलोथ्रू मध्ये झेल टिपलेला आहे. दुसरा धक्का मिळालाय संगमच्या रूपाने. धावसंख्या थांबलेली 27. 2 बाद 27. उत्कृष्ट असा कमबॅक म्हणावा लागेल. तू षटकार मारू शकतोस तर मी आयकॉन आहे, तुझी विकेट काढू शकतो हे दाखवून दिलंय. जिसमें है दम उसको कहते हैं बाजीराव सिंघम. असा सिंघम प्रमाणे परफॉर्मन्स करतोय तो निशांत. उत्कृष्ट रीतीने पहिल्या सामन्यामध्ये त्यानं गोलंदाजी फलंदाजी केली होती आणि दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्याचा प्रत्यय आणतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये हालचाल, म्हणजे मला वाटतं गुरु पालवकर यांनी काहीतरी खायला दिलंय, त्याचा परिणाम झालाय, कारण स्वतः सुद्धा ते चेंडू पकडत नाहीयेत
आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये आप्पांची टप्पा चूक होता, परंतु क्षेत्ररक्षकांनी गचाल कामगिरी केल्यामुळे धावसंख्या वाढली होती. परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक केलं, धावसंख्या झाली 27, 2-27 आणि आलाय तो आता संगम्याची जागा घेण्यासाठी संदेश भातडे. एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे, डावकुरा फलंदाज. आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावांचं योगदान देतो ते पाहायचंय. आणि समोर गोलंदाज आहे तो निशांत, एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा, एक चलाक गोलंदाजी करतोय. त्याचा सामना करतील संदेश. चेंडू टाकलाय, स्लोअर वन चेंडू टाकलाय, थोडासा त्यांना काहीच समजलं नाही, बीट झालेत, निर्धाव चेंडू गेलाय. धावसंख्येत कोणतीच भर नाही, थांबलेली धावसंख्या 27, 2-27. उत्कृष्ट रीतीने असं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. ऑल कुरतडे संघाच्या वतीने व ग्रामस्थांच्या साह्याने या ठिकाणी केपीएस स्पर्धा आयोजित करण्यात येते. हे तिसरं पर्व आहे आणि सामना सुरू आहे. आदित्य 11 वर्सेस आप्पा गुरु 11 यांच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा बीट केलंय, विकेट किपरनं आपलं काम पूर्ण केलंय. पुन्हा चेंडू सुपूर्द करतात निशांत यांच्या हाती. थांबलेली धावसंख्या 27, 2-27 आणि हे षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबलेली 27. दोघांचं युद्ध या सामन्याच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. तर इथे देखील आपण पाहिलं देखील जाईल. पुन्हा आपण इथे बघतोय तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीकडे आपण पाहिलं असेल तर यावेळेस देखील पटकावला. यानंतर आपण पाहिलं असेल तर ऑफ दिशेने खेळलेला बॉल इथे देखील आपण बघतोय मिस केला जाईल. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. 2 धावेने आपण संघाची धावसंख्या इथे आपण पाहिली असेल ती होते म्हणजेच 29 धावसंख्या. 29 धावसंख्या इथे होते. आक्रमकता इथे पाहायला मिळते. अजूनपर्यंत आपण बघितलं असेल तर विकेटच्या शोधामध्ये अजूनही संघ आपण बघतोय तर तो म्हणजेच गोलंदाजी मार्कवरती संघ आपण पाहिला असेल. तर यानंतर पुन्हा आपण इथं पाहिलं जाईल. पुन्हा इथं देखील आपण बघतोय तर थोडंसं हुलकावणी दिली जाईल. त्यानंतर आपण बघतोय पुन्हा वाईट घोषित केला जाईल. 30 धावसंख्या इथं नोंद केल्या जात आहेत. 30 धावसंख्या यावेळेस आपण इथं बघतोय. एक आक्रमकता इथे अजूनपर्यंत आपण बघतोय तर ती म्हणजेच अजूनपर्यंत फलंदाज यांच्या माध्यमातून देखील असेल. इथून पुन्हा सुरुवात करेल. त्यानंतर एक चांगला हेलिकॉप्टर देखील फिरवलंय. इथं बॉल देखील आपण बघतोय ट्रॅव्हल होतोय, जाऊन पोहोचतोय. तोपर्यंत इथं 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. तर काय करशील माझ्या भावा, घेतल्यात 2 धावा इथे असं म्हटलं जातं. धावसंख्या टोटल स्कोर कार्ड स्कोर बुक आणि धाव फलकावरती लिहिल्या जातील ती म्हणजेच 32 धावा. 32 इथून पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल तर तो म्हणजेच गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील आपण बघितलं असेल तर इथे देखील बॉल आपण पाहिला असेल तर पुन्हा काय बघा कशा प्रकारे इथं प्रेशराईज केलं जात आहे. गोलंदाज आपण पाहिलं असेल तर वारंवार इथं आपण पाहिलं असेल तर प्रेशराईज केलं जात आहे. वाईट घोषित केलाय. 33 धावा अजूनपर्यंत आपण इथं बघतोय. स्कोर कार्ड स्कोर बुक वरती मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं कशा प्रकारे फलंदाजानं गोलंदाजाला कशा प्रकारे आपण पाहिलं असेल तर अडचणीमध्ये आणलं होतं आणि तीच कामगिरी इथे फलंदाज करण्याचं कामगिरी इथं केली जाते. म्हणजेच काय की यावेळेस आपण बघितलं असेल तर एक चांगली अजूनपर्यंत फलंदाजी या मैदानावरती आपण पाहिली असेल. इथून मात्र आपण इथं बघतोय पुन्हा आपण इथं पाहिलं जातंय. क्षेत्ररक्षण देखील सजवलं जातंय.
चला सामन्याला स्पीडअप घ्या मित्रांनो. यानंतर देखील अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतर पुन्हा आपण वळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय बघा. लगा तो आबाद नाही तो बरबाद, हा फटक्याला देखील म्हटलं जातं. आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे यावेळेस फलंदाजानं केला आणि मात्र आपण बघितलंय तर अयशस्वी यावेळेस आपण बघितलंय. इंडियन क्रिकेट टीम मध्ये आपण बघितलंय यशस्वी जयस्वाल. यशस्वी कधी झाला, कारण त्याला माहिती आहे की माझ्या फलंदाजीवरती मला विश्वास आहे. यावेळेस आपण बघतोय पुन्हा हो 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 इथे मात्र आपण बघतोय चांगली गोलंदाजी आहे बघा. बाउन्सर मारलाय. त्यानंतर आपण बघतोय फलंदाजाला देखील स्टडी केलाय, जागेवरती उभा केलाय. काय इथं गोलंदाजी केली आहे बघा. गोलंदाजीमध्ये देखील यश मिळवलंय. खरोखर मित्रा तुझं कौतुक आहे. यावेळेस आपण बघितलं असेल खूप चांगली गोलंदाजी यावेळेस आपण पाहिली असेल. ओव्हर नंबर 4 ज्याच्या माध्यमातून मारलं जातंय 5. तर यावेळेस पुन्हा आपण इथं बघतोय तर 34 धावसंख्या यावेळेस आपण इथं पाहिलं असेल तर एक एक्स्ट्रा रन यावेळेस देखील दिले जात आहेत. ओव्हर नंबर 5 5वं षटक. तर अजूनही आपण इथं बघितलं असेल तर आक्रमकता इथं मात्र पाहायला मिळेल का. यावेळेस आपण बघतोय ओहो इथे देखील माघारी परतावं लागतंय बघा. कच्चून टिच्चून गोलंदाजी केली जाते बघा. अचूक टप्पा, भेदक मारा, हे मात्र षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे. ती म्हणजेच गोलंदाजाच्या माध्यमातून बघा. क्रिकेट हे मैदान असं आहे इथे तुम्हाला तुमचा निर्णय योग्य घ्यावा लागतो. कर्णधार काही सांगो परंतु आपला निर्णय आपल्याशी ठाम असावा लागतो. आपली मनशक्ती ही मात्र आपल्याला आपल्याशी ठेवावी लागते, एकाग्रता करावी लागते. आणि ती मन शांती जर आपल्यामध्ये असेल तर आपण क्रिकेट खेळू शकतो. यानुसार पुन्हा एकदा आपण बघितलं असेल ओहो इथं देखील आपण बघतोय पुन्हा तीच स्ट्रॅटर्जी, तीच रणनीती यावेळेस वारंवार आखली जाते बघा. इथं देखील आपण इथं बघतोय तर इथं षटक संपवलंय. 35 विन, 35 टू विन बघा. 35 टू विन असं काहीच या ठिकाणी लक्ष ठेवलं जात आहे. धन्यवाद मित्रांनो. RV 11 विपक्ष असतील MD बॉयज. दोन्ही संघ पहिला सामना 1-1 सामना पहिला सामना गमावलाय. तर अरविंद काय सांगशील, पहिला सामना गमावला त्यानंतर आपली आता दुसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी वेगळी स्ट्रॅटर्जी निर्माण करायला लागेल आपल्याला, काय सांगशील? नक्कीच पहिला सामना आम्ही हरलो होतो. दुसऱ्या सामन्यात चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॅटिंग करून सामना जिंकण्याचे प्रयत्न नक्की करू. थँक्यू. तर रघुदादा मी तुम्हाला सुद्धा थोडासा प्रश्न विचारतो की आपण पहिला सामना थोडासा तुमच्या तोंडाजवळ आलेला घास जसा हिसकावून घेतला जातो तसा हिसकावून घेतला विजय स्पोर्ट या संघाने, काय सांगशील आता स्ट्रॅटर्जी कशा रीतीने असेल? नक्कीच पहिला सामना आम्ही गमावला. गेम आहे हा, वर खाली होतच असतो, परंतु त्यानंतर कसा कमबॅक करायचा हे सगळ्या मुलांना माहिती आहे. त्याच्यामुळे गेम बाय गेम आम्ही विचार करू एवढंच सांगेन. स्ट्रॅटर्जी आता सांगणं योग्य नाही. ओके. आता आपण 2 पर्व जर पाहिलं गेलं तर 2 पर्वामध्ये आपल्या गाव मर्यादित स्पर्धा होती, परंतु आता 12 आयकॉन खेळाडू आहे बाहेरच्या पंचक्रोशी ॲड केले आहे. तर पंचक्रोशीतील खेळाडूंसोबत खेळतावेळी तुला कसं वाटतंय? नक्कीच पंचक्रोशी खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी करण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या खेळाडूंना कुठेतरी त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं मिळेल. असं नाही की आपल्या खेळाडूंना काही येत नाही, पण त्यांच्या गेम आपल्याला पाहता येईल एवढाच हा फक्त हेतू होता. आणि चांगल्या प्रकारे ही स्पर्धा सुरू आहे असं मला वाटतं. थँक्यू. टॉस होते. नक्कीच RV 11 हा संघ टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. ओके. गुरुदा रघुदा तुला मी विचारतो की क्षेत्ररक्षण आलंय, किती धावापर्यंत तुम्ही रोखू शकता यांना?
नक्कीच 5 ओव्हरचा गेम आहे. 40 धावापर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल तर चांगल्या प्रकारे गेम होईल निश्चितच. धन्यवाद. थँक्यू. RV11 won the toss and decided the bat first. Over to come box Tushar Dada. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश सुर्वे दाखल झालाय. सौरभ याला पहिल्या चेंडूवरती मागे परतावं लागलं. झेल चांगला झेल टिपला गेला इथे ओमकार सुर्वेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी संगम पवार याची. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आकाश सुर्वे. चांगला चेंडू चांगला फटका जरूर सजवण्याचा प्रयत्न होता. हलक्यातनं दिशा देण्याची चेंडूला परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता येईल. 2 चेंडूवरती कोणती धाव नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर घेतला. सौरभला मागे परतवलं. त्यानंतर निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी गरजेची आहे आणि धावा करायच्यात. यावेळी सुंदर फटका आकाशच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी MD बॉयज या संघाला. दोन्ही संघ एक एक सामना गमावून नेक्स्ट मॅच साठी, कारण इथे आपल्याला लीग स्पर्धा लीग फॉर्मॅट मध्ये स्पर्धा खेळवली जाते.
कुरतडे प्रीमियर लीग अर्थातच KPL आपण पाहिलं गेलं तर आज भटवाडी प्रीमियर लीग पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि लीग फॉर्मॅट स्पर्धा ही आज गावोगावी जाऊन पोहोचली आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षक घरोघरी ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतात आहे. त्यांचे सुद्धा सर्व प्रेक्षकांचे मनापासून या कुरतडेच्या ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत कुरतडे तसेच ऑल कुरतडे संघाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संगम पवार याच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्वतःहून संगम मालक असतील आणि स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज पण एकदा निशांत स्ट्रायकिंग एंडला असेल तर न स्ट्रायकिंग एंडला प्रदीप आगरे. चांगला चेंडू हलक्यात कट केला. चेंडूला मात्र दिशा दिली आहे. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक तिथे संदेश पोहोचले आहे तर पूर्वी एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या पुढे सरसावेल. आता पंच ओव्हर झाले. उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी केली. स्वतः संघमालक संगम याने स्वतः फलंदाजीसाठी सलामीला आला होता आणि गोलंदाजी सुद्धा प्रथम षटक टाकला आणि पहिल्या षटकामध्ये 2 उत्कृष्ट असे खेळाडू बाद केलेत आणि फक्त धावा खर्च केल्यात त्या 2. आता पाहूया गोलंदाजीसाठी कोण येतो तो आणि आलाय तो ओमकार. समोर फलंदाज आहे तो आयकॉन फलंदाज निशांत. आपला संघ अडचणीत आहे. 2 झटके मिळाले आहेत आणि समोर गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ओमकार. ऑल कुरतडेसाठी गोलंदाजी करणारा फलंदाजी करणारा असा खेळाडू. एक धाव घेतल्या मिसफील्ड झाल्या. दुसऱ्या धावासाठी कॉल आणि उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावा पूर्ण केल्यात. थोडीशी हाना चालू होतं परंतु सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय. धाव संख्या झाली ती 4. 2 बाद 4. ओमकार चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. ओमकारच्या माध्यमातून सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये गेल्या पर्वाचा बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार ज्याने किताब आपल्या नावावरती केला होता ओमकार याने. तोच ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर 3ऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदित्य 11 या संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी चांगली गोलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. 35 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. आदित्य वलन या संघाने आप्पा गुरेलवण्या संघासमोर पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार. ओमकार पुढे चेंडू घेऊन राईट नंबर द विकेटचा मारा करेल. स्ट्रायकिंग एंडला निशांत कांबळे एक आयकॉन खेळाडू पंचक्रोशी मधील नावाजलेला खेळाडू. चांगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. म्हणजेच काय 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल 8 या धावसंख्येवरती. आता चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धावसंख्या 35 धावा कमी धावा डिपेंड करणं आपल्या गरजेचं आहे. अशा रीतीने गोलंदाजी करणं ओमकारची आता खरी गरज आहे. खरा आयकॉन खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि आयकॉन म्हणून या स्पर्धेसाठी दाखल झालाय ओमकार सुरवी. प्रतीक विचार केलास ना तर मोठी धावसंख्या चेस करायला खूप मजा वाटते परंतु कमी धावसंख्या खूप दडपण असतं कारण प्रत्येक बॉल मध्ये आपल्याला टेन्शन वाढत असतं आणि ते पाहायला मिळतंय. एक धाव रोखणं गरजेचं असतं निश्चितच. चांगला चेंडू चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकेरी धाव होती तिथे दुहेरी धाव मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. प्रदीप आगरी आणि निशांत कांबळे यांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली. आता थोडासा निराश झालाय ओमकार कारण बॅट्समन बेट झालाय परंतु विकेट किपर सुद्धा बेट झालाय आणि त्याचा फायदा समोरच्या संघाला मिळालाय. 2 धावा मिळाल्या. निश्चित रूपानं डॉट बॉल व्हायला पाहिजे होतात परंतु 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा जोरदार चेंडू टोळायला पाहूया. चेंडू झेल होऊ शकतो
आणि धावबाद झालाय. प्रदीपच्या रूपानं धावबाद झालाय. गरज नव्हती कारण अगोदरच्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या होत्या. तिसरा धक्का मिळाला आहे प्रदीपच्या रूपानं आणि तो महागडा पडतोय का ते पाहिजे. धाव संख्या थांबलेली. एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 18 चेंडू आणि अजून समीकरण मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 19 धावा डिफेंड करायचे आहे आदित्य 11 या संघाला. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये साई आमरे आले दाखल झाले. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला असतील निशांत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला साई आमरे. तर गोलंदाजीचा भार यावेळेस हर्षल कांबळे. मॅनफ्रॉम सोमेश्वर गावातून आज नावारूपाला आलेला हा फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख या पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं. अनेक रत्नागिरीमधील असू दे रत्नागिरीच्या बाहेर सुद्धा जाऊन अनेक ट्रॉफ्या खेळलेला माणूस म्हणजे खेळाडू हर्षल कांबळे दाखल झालाय कुरतडे प्रीमियर लीग मध्ये. चांगला चेंडू हलक्या त्याने दिशा दिल्या. निशांत्याने सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. निशांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. तर मात्र स्ट्रायकिंग एंडला साई आंबळे असतील. तर गोलंदाजीचा भार हर्षल कांबळे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पुढे चेंडू घेऊन चांगला चेंडू चांगला फटका जरूर सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ओमकार इथे पकडलाय झेल आणि संपलाय साई आंबरेचा खेळ. डीजे जर आप्पा गुरु 11 या संघाला विनंती असेल आपले बॅटर जरा लवकरात लवकर येऊ द्या कारण अजून 2 सामने खेळवायचे त्याची नोंद घ्या. यानंतर लगेचच आरवी 11 विपक्ष असतील एमडी बॉयज या 2 संघांच्या दरम्यान सामना रंगील मैदानाच्या आतमध्ये. परंतु चालू असलेला सामना म्हणजेच आप्पा गुरु 11 विपक्ष असतील आदित्य 11. 35 धावा रोखण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आदित्य 11 हा संघ सातत्याने चांगली गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर अचूक टप्प्याचा चेंडू परंतु पंचांचा निर्णय तो वाईट. एक अतिरिक्त धाबा जरूर खर्च केली हर्षल कांबळेने. थोडासा दबाव निर्माण जरूर असेल कारण कमी धावा आहे कमी डिफेंड करायच्या त्यामुळे दबाव खूप आहे गोलंदाजीवरती. हर्षल कांबळे पुढील चेंडू घेऊन यावेळी तेजस आंबरे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. यावेळी सुरेख गोलंदाजी सुरेख. स्लोअर वनचा वापर केला गेला हर्षल यांच्याकडून. फटका खेळण्याच्या तयारीत होती परंतु चेंडू पट्ट्यात आला नाहीये आणि त्यामुळे बीट झालेत. विकेट किपरनं आपलं काम पूर्ण केलं. पुन्हा चेंडू सुपूर्द केला तो हर्षल यांच्या हाती. खरोखरच कमी धावसंख्या ही खरोखरच डोकेदुखी असते कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला. 1 धाव घेतल्या. दुसऱ्या धावेसाठी कॉल करू शकतात परंतु मनाई केले. 1 धाव या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धावसंख्या झाली ती 19. हे तिसरं षटक सुरू आहे संघाच्या वतीने. तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय तो हर्षल. एक उत्कृष्ट असा आयकॉन खेळाडू समोर निशांत. दोघे पण आयकॉन पाहूया आणि पुन्हा एकदा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. चेंडू वाईट झालाय. 1 धाव मिळाला. 1 धावेच्या भरीमुळे संघाची धावसंख्या झाली ती 20. आता पुन्हा एकदा 14 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू गणित आकडे बदलले जात आहेत. दडपण वाढलं जात आहे
आणि उत्कृष्ट चेंडू छान होऊ शकतो, पाहूया झेल टिपतो काय आणि ओमकार काही चुकला नाहीये आणि मला वाटतं सलग चौथा धक्का दिलाय। ओमकारने 4 कॅच पकडलेत संघासाठी। फलंदाजीमध्ये काहीच आपला काही प्रयोग करू शकला नव्हता, प्रदर्शन करू शकला नव्हता, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये उत्कृष्ट असं प्रदर्शन करतोय। गोलंदाज सुद्धा त्याची गचाल गोलंदाजी झाली होती, परंतु मला वाटतं क्षेत्ररक्षण गचाल झालं होतं। 14 धावा मिळाल्या होत्या आणि थँक्यू डीजे। चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। स्वतःहून संघ मालक गुरुदादा पालवकर। 13 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आणि ज्यानं या ऑल कुरतडे संघामध्ये खेळून नावलौकिक प्राप्त केला होता असा खेळाडू, उमदा खेळाडू, तरुण खेळाडू, खेळाला वय नसतं किंवा कुठलं एक कारण नसतं असा खेळाडू गुरु आपल्या संघासाठी। पाहूया होतोय सुरू, हर्षल एक झेल होऊ शकतो परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही, गुरुला काही कळलं नव्हतं। हर्षल आपल्या बोटांचा वापर करून चेंडूला वेगवेगळ्या प्रकारे फिरवण्याचा प्रयत्न करतोय आणि तशामध्ये बीट झाला होता गुरु। एक हलकासा झेल होऊ शकला होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नव्हते। आता धावसंख्या थांबलेली 20, अजूनही 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज। क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं। प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक संघाचं पारड वर खाली होऊ शकतं। आता पारड कोणत्या बाजूने झुकतं हे पाहायला हवं। थोडेसे टीम मीटिंग कमी करा मित्रांनो, निश्चित रूपाने अजून सामने आहेत, कारण अजूनही दिवस लहान आहे त्यामुळं लवकर अंधार होतो। परंतु गुरुला अजूनही खात्री आहे, कारण जोपर्यंत निशांत आहे तोपर्यंत आपल्या संघाला काहीच फरक पडणार नाहीये, कारण धाव संख्या अशी काही मोठी नाहीये। परंतु आपला जर का चेंडू गणित आपला खेळ नियंत्रित नाही झाला आणि जर का एखादा खेळाडू बाद झाला तर सामनाचं पारड पलटू शकतं। आणि पाहूया आता गोलंदाजीसाठी येतो तो, मला वाटतं ज्यानं पहिल्या षटकामध्ये महागडं षटक टाकले परंतु क्षेत्ररक्षणामध्ये 4 झेल टिपलेत असा ओमकार। ऑल कुरतडे मधून खेळणारा खेळाडू, एक जबरदस्त असा खेळाडू, मागच्या वेळेला स्पर्धा सामनावीर असे अनेक पुरस्कार प्राप्त असा खेळाडू। आता आपल्या संघाला गरज आहे आणि पहिला चेंडू जोरदार टोलवण्याचा प्रयत्न, झेल होऊ शकतो आणि क्षेत्ररक्षण भेदण्यामध्ये यशस्वी झालाय तो। 4 धावा, या 4 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 24। संघ अडचणीत असताना पाय रोवून उभा राहिलाय भिंतीप्रमाणे तो निशांत। समोर गोलंदाज ओमकार, तेजस दुसऱ्या धावाचा कॉल केलाय, सॉरी तेजस आंबरे खेळतोय, चौकार मारला होता, आता 2 धावा घेतल्यात। या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 26। अजूनही उत्कृष्ट असा खेळ पाहायला मिळतोय आपल्याला। गुरुनं काय ते कान मंत्र दिलाय तेजस याला। पुन्हा एकदा ओमकार, ओमकार टू तेजस, चेंडू टाकलाय, हेलिकॉप्टरचे फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पुरेपूर चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला नाही, त्यामुळे 1 धाव मिळालाय। या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 27। आता पुन्हा एकदा गुरु टू ओमकार, आपल्या संघासाठी धावांची गरज आहे आणि ओमकारला धावा रोखायच्यात। पाहूया दोघांमध्ये द्वंद्व सुरू आहे, कोण विजयी होतो। आणि याच्यामध्ये खराब चेंडू टाकलाय, एक अतिरिक्त धाव मिळालाय। या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 28। अजूनही
9 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. थोडस पारड आप्पा गुरु 11च्या दिशेने झुकताना ओमकारला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. स्लोअर 1 चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू टोलावला. पाहूया क्षेत्ररक्षण उत्कृष्ट रीतीने केले. 1 धाव मिळाली आहे. या 1 धावेच्या भरीमुळ संघाची धाव संख्या झाली ती 29. 5 बाद 29. हे 4थं षटक सुरू आहे संघाच्या वतीने. 4थं वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक टाकतो ओमकार. समोर फलंदाज होता तो तेजस आंबरे. ओमकार चेंडू टाकलाय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा खतरा. 1 धाव मिळालाय. या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या वाढली आहे. धाव संख्या झाली आहे ती 30. आता फक्त 5 धावांची गरज आहे आणि चेंडू आहेत आणि चेंडूंचा खेळ आहे बाकी आहे तो 7. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता गुरु यांच्याकडून. बेट झाल्यात. विकेट किपरने आपलं काम पूर्ण केलंय. आता हे षटक संपलेले आहे. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 30. 5 बाद 30. आता पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येत होते. निर्णायक षटक. जे षटक महत्वाचं होतं ते ओमकारने टाकण्याचा प्रयत्न केलाय. 1 चौकार गेल्यामुळे थोडस सामन्याचं पारड फिरलं गेलंय आप्पा गुरु 11च्या दिशेने. आता पाहूया निर्णायक षटक जे 5वं षटक म्हटलं जातं ते कोण टाकण्यासाठी येतं ते पाहायचंय. थँक्यू. चला लवकर लवकर जरा सामना चालू करायचा आहे. आता अंतिम षटक. समीकरण 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असतावेळी गोलंदाज संपूर्ण भार संघाचा प्रज्योत याच्या खांद्यावर दिला गेलाय संगम्याने. तर मात्र 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहूया. राईट मोर द विकेट प्रज्योत. पहिला चेंडू तेजस याला झेलची शक्यता ना की तिथे झेल. फलंदाज बाद. तेजस सांबरे बॅक टू द पवेलियन. चांगली फटकेबाजी करत होता आपल्या संघासाठी परंतु यावेळी पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. आता मात्र समीकरण 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता असतावेळी आता नवीन फलंदाज कोण येतो पाहूया. थोडस नवीन फलंदाजावरती 6वा धक्का मिळाला तेजसच्या रूपानं. खरोखरच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं. सामना कधी पलटेल काही सांगता येत नाही. तुमचा हौसला महत्वाचा आहे कारण नजाकत भरे शॉट इथं पाहायला मिळत नाहीयेत. थोडस दडपण येत आहे ना. आता येणाऱ्या खेळाडूवरती मोठं दडपण नसणार आहे कारण नॉन स्ट्राईकला आहे गुरुला काहीतरी कानमंत्र द्यावं लागणार परंतु प्रज्योत यानं अचूक टप्पा घेतला आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे कारण 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. धाव संख्या 6 बाद 30 धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज पार्थ भाटकर. नवीन फलंदाज समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कुर्तडे प्रीमियर लीग 6 थर आपण अनुभवतोय मित्रांनो. पाहतोय ऐकतोय. घरोघरी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून घरोघरी पोहोचवली जाते. अंतिम चांगला चेंडू टाकला. पहिला चेंडू विकेट मिळाला. आता मात्र समीकरण 5 चेंडू 5 धावा. प्रज्योत पुढील चेंडू घेऊन पारसाठी चांगला चेंडू टाकला होता परंतु 1 धाव. लेग बाईस सर्वांमध्ये 1 धाव नक्कीच मिळेल. खराब जरीची विकेट किपिंग हर्षलच्या माध्यमातून मिळाली. निश्चित रूपाने अशी गलती करायची गरज नाही आहे कारण प्रत्येक चेंडूवरती आपल्याला दडपण वाढणार आहे आणि नौखा फलंदाज होता आणि आता गेला तो गुरु. हा एक नावाजलेला फलंदाज आहे त्याच्यावर दडपण नसणार आहे असं माझं मत आहे कारण प्रज्योत आणि गुरु यांनी अनेक वेळा प्रॅक्टिस मध्ये खेळ खेळलेला आहे. गोलंदाजी केलेली आहे. पाहूया त्याच्या गोलंदाजी कशा प्रकारे. प्रॅक्टिस आणि मॅच ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर आता पाहूया कशा रीतीने एक होप्स वेगळे असतात मॅच मध्ये ते कशा रीतीने प्रज्योत आणि समोर असेल फलंदाज गुरु पालवकर. राईट बद्द विकेटचा मारा. प्रज्योत पुढील चेंडू गुरु पालवकर यांच्यासाठी चांगला चेंडू चांगला फटका जर सदवण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव.
गचाळ क्षेत्ररक्षण म्हटलं जातंय ते केलं जातंय. थोडासा बदल करावा लागणार आहे. हर्षल याला आपण आयकॉन खेळाडू आहेत. सलग 2 चेंडूवरती गचाळ क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा गेल्यात. कारण प्रत्येक चेंडू गणित सामन्याचं रूप बदललं जातंय. थँक्यू दादा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये काय सामना का हा तर कुर्तडे प्रीमियर लीगचा आहे. KPL 2024 पर्व तिसऱ्या पर्वाचा हा तर आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तर लायमनाने आपापली जागा घ्यायचे. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना हा कंपल्सरी चेस असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. प्रज्योत ऑन बॉलिंग मार. स्ट्रायकिंग एंडला पार्थ फाटकर राईट मोठा विकेटचा. पंचांच्या डाव्या बाजूने मारा. प्रज्योत पुढील चेंडू घेऊन पारसाठी सुंदर चेंडू टाकलाय. हलक्या हाताने कट केला चेंडू. 1 धाव. मात्र 2 चेंडू 2 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 धावा. काय करशील गुरु भावा. गुरु होजा सुरू. मला वाटतं प्रतीकचे बंधुराज जो प्रज्योत. आता प्रतीकला म्हणावं लागेल काय करशील प्रज्योत भावा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. गुरुवरती मोठं दडपण असणार आहे. कारण प्रेशरचा खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे प्रेशर घेतो आणि धावसंख्येमध्ये काय बदल करतो. नक्कीच 2 चेंडू 2 धावा. काय करशील माझ्या भावा. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्य होतो. पुन्हा एकदा पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. हा सामना विजयी होतोय. आप्पा घुरी 11 संघ विजय होतोय. धन्यवाद दोन्ही संघांच्या माध्यमातून. काय सामना प्रेक्षकांच्या मनावरती काळजावरती भिडणारा असा सामना पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून अंतिम चेंडू पर्यंत हा सामना रंगला होता. धन्यवाद. उत्कृष्ट गुरु झाला सुरू. उत्कृष्ट रीतीने आप्पाने गोलंदाजी केली होती. गुरु बोलला मी फलंदाजी करतो आणि सामना आपल्या बाजूने चुकवलाय. अभिनंदन. पुढच्या संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पुढील संघ